हाय, गुड इव्हनिंग सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या अश्विनी नेवरकर व्लॉगमध्ये. आणि आता बघा सायंकाळचे 5 वाजले होते आणि आम्ही कुठेतरी जायला निघालो होतो. तर तुम्हाला थंबनेलवरून कळलंच असेल आम्ही कुठे चाललो आहे. तर बघा कृषिका तर मोबाईल पाहत होती, तिचं काही लक्ष नव्हतं मी मोबाईल व्हिडिओ शूट करत होती तर. आणि आम्ही कॅबने जात होतो कारण कृषिकाचे पप्पा काही नव्हते, त्यामुळे आम्हाला मिनूताई, ओजस्वी, मी आम्हाला तिघींनाच जावं लागलं. तर बघा आम्ही अशी छानशी तयारी करून निघालो होतो. एकदम असं खूप मस्त वाटत होतं निघताना. आणि तुम्हाला कळलंच असेल आम्ही कुठे आलो आहे. तर कृषिकाचं ॲमेझॉनमध्ये मॉडलिंगसाठी सिलेक्शन झालेलं आहे. तर त्यामुळे आम्ही तिला घेऊन फोटोशूटसाठी आलेलो होतो. म्हणजे त्याच कंपनीमध्ये आलेलो होतो जिथे परीचं मॉडलिंग शूटिंग होणार होतं. आणि ॲमेझॉनमध्ये तेच फोटो तिचे लिंक येणार होती. तर तुम्हाला मी ते सगळं शेअर पण करील लिंक वगैरे, पण त्याला काही दिवस लागतात कारण एडिटिंग वगैरे करून सगळं ते फोटोज ॲमेझॉनवरती अपलोड करतात. त्यामुळे त्याला काही वेळ लागतो, 20 ते 25 दिवसाचा. तर 20 ते 25 दिवसानंतर तुम्हाला कृषिकाचे मॉडलिंगचे फोटोज दिसतील सगळे. आता मी तुम्हाला थोडंसं शूटिंग वगैरे दाखवते कशा प्रकारे शूट केले तर. आणि इकडे बघा तिचा मेकअप सुरू होता कृषिकाचा, तर आम्ही पण आमची मस्ती करत होतो. आणि इकडे कृषिकाचा छान मेकअप करून देत होत्या तिथल्या ताई होत्या त्या. खूप छान असा मेकअप केला कृषिकाचा. खूप डार्क मेकअप केला नाही आम्ही, कारण कृषिका छोटी आहे आणि एवढ्या छोट्या चेहऱ्यावरती आम्ही मेकअप काही त्यांना जास्ती करू दिला नाही, लाईटच ठेवला. फक्त तिला जसा हवा होता तिच्या ड्रेस कोडला तेवढाच आम्ही मेकअप केलेला आहे. आणि बाकी तर आपण एडिट करताना करतो सगळं मेकअप वगैरे. तर आता तिचं असं मस्त ब्लश वगैरे लावणं सुरू होतं. तिला पण खूप मजा येत होती. तिने पण खूप छान आवडीने मेकअप करू दिला आणि खूप इंटरेस्ट पण येत होता तिला पण. ॲक्च्युली तिची थोडीशी झोप नव्हती झाली, त्यामुळे तिला थोडंसं झोप येत होती. तर थोडीशी ती अशी वाटत आहे लूज. तर पण तिने फोटोज वगैरे छान काढू दिले. थोडंसं ॲक्च्युली तिचा तो फर्स्ट परफॉर्मन्स होता कॅमेऱ्यासमोर उभं राहणं आणि कॅमेऱ्यासमोर फोटोशूट करणं. आणि तिच्यासमोर 4 लोक पण होते तिथले ऑफिसचे, कंपनीचे. त्यामुळे पण ती घाबरली नाही. तिने खूप छान फोटो काढू दिले ॲक्च्युली त्या एवढ्या कमी वयामध्ये. आणि तिला इतकी छान अपॉर्च्युनिटी मिळाली आहे, तर आम्ही म्हणून तिला सगळे घेऊन गेलो होतो. तर आता बघू पुढे फोटोज वगैरे आल्यानंतर जेव्हा तिची लिंक येईल त्यानंतर तर सगळं तुम्हाला दिसेलच पुढे. आणि मी तिथे काही जास्त माझ्या आवाजामध्ये व्हिडिओ काही काढलेला नव्हता, कारण तिथे तेवढं काही अलाऊ नव्हतं. आणि मेकअप वगैरे करताना उगाचच तिला डिस्टर्ब होईल, यामुळे मी फक्त व्हिडिओज घेतले तिचे. आणि आता फायनल लुक सुरू आहे तिचा. सगळा मेकअप झालेला होता आणि हेअरस्टाईल तिची साधीच केलेली होती, कारण तिचे केस छोटे असल्यामुळे तिला फक्त बड्स लावून दिले होते. आणि खूप छान असे समोर केस वगैरे काढून तिची हेअरस्टाईल करून दिली त्यांनी. आणि फायनली आता तिचा फायनल लुक झालेला आहे. बघा किती सुंदर दिसत होती कृषिका. आणि आता आम्ही तिथनं मेकअप रूममधून आता आम्ही जातो आहे तिच्या फोटोशूटच्या रूममध्ये, जिथे फोटोज वगैरे तिचे काढणार होते. आणि जाताना बघा तुम्हाला मी एक दाखवते, ज्या आधीच्या मुलींचे ॲमेझॉन फॅशनमध्ये सिलेक्शन झाले होते त्यांनी पोस्टर लावलेले होते. आता आमच्या कृषिकाला अपॉर्च्युनिटी मिळाली आहे, तर आम्ही नक्कीच तिला पुढे नेण्याचा प्रयत्न करू. कारण चान्स एकदाच येतो आणि तो आपण चान्स घेतलाच पाहिजे चांगल्या गोष्टीचा. तर त्यामुळे मग कृषिकाला मिळालेला आहे, तर आम्ही नक्कीच घेऊ. आणि तिला फ्युचरमध्ये नक्कीच अजून संधी मिळाली मॉडलिंगची, रॅम्प वॉक, फॅशन शोमध्ये, तर आम्ही नक्कीच तिला प्रोत्साहन पण करू की तिला समोर जाण्यासाठी. तर आता बघा तिचं फोटोशूट सुरू आहे आणि त्यात ताई तिला खूप छान सांगत होत्या फोटोशूट कसं करायचं वगैरे. आणि तिला प्रत्येक पोज द्यायची खूप इच्छा पण होती. आम्ही तिला कॅमेऱ्याकडे बघ म्हटलं की ती वेगळीच तिची स्वतःची पोज क्रिएट करत होती ती. आणि या फ्लॉवरसोबत बघा आता तिला फ्लॉवरकडे बघून फोटो काढायचा होता स्माईल करताना, पण ती कॅमेऱ्याकडेच बघत होती. त्यामुळे हे रिटेक बरेचदा झाले. या फोटोज काढताना खूप वेळ जातो आमचा, जवळपास 2-2.5 तास गेलेला होता तिचे फोटोशूट, मेकअप सगळं करता करता. आणि आता इकडे तिचे वेगळ्या पोजमध्ये छान फोटो सुरू आहे. आता चेअरवरती बसून काढलेला आहे. आणि हा ड्रेस पण आम्हाला त्यांच्याकडूनच मिळालेला होता, ॲमेझॉनकडनं आलेलेच ड्रेस घालून त्यांना फोटो शूट करावं लागतं. तर त्यामुळे सगळं
त्यांच्याचकडनं होतं मेकअप कॉस्ट्यूम. फक्त आम्ही कृषिकाला घेऊन गेलो होतो आणि नंतर मग तिने जो घरून ड्रेस घातला होता त्याच्यावरती पण त्यांनी फोटोशूट केले आणि तिथे पण तिने खूप सुंदर सुंदर पोज दिले. बघा ती पर्स पण परीचीच आहे, ती घरूनच घेऊन गेली होती आणि बघा किती सुंदर दिसते आणि कृषिका एकदम मॉडेल कृषिका झाली आता. आणि त्याचा आनंद आम्हाला सगळ्यांना आहे फॅमिलीमध्ये आणि आम्ही सगळे तिला अशीच साथ देऊ फ्युचरमध्ये. तर बघा आता त्यांनी तिचं फोटोशूट झालं, त्यानंतर मग ते फॅमिली फोटोशूट पण होतं. तर मी गेली होती तिच्यासोबत. तर मग त्यांनी माझं आणि कृषिकाचं पण फोटोज वगैरे काढले आणि मग मिनूताई असल्यामुळे मग आम्ही त्यांना पण बोलवलं की तुम्ही पण या फोटो काढायला. अशा प्रकारे आमचा फायनल फोटोशूट झालेला आहे आणि फायनली कृषिकाला सर्टिफिकेट पण मिळालं खूप सुंदर. तर तुम्हाला पुढे मी दाखवतेच सर्टिफिकेट कसलं आहे काय, तर तुम्ही बघाच नक्की. आणि खूप छान प्रोफेशनल मॉडेल म्हणून तिला सर्टिफिकेट मिळालं. चला 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 आमचं फोटोशूट पण झालं. आता बघू, आता 20-25 दिवसानंतर कळेल, मग बघू. हो या ना मॅडम. तर बघा आता आम्ही पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि पाणीपुरी खाऊन आम्ही आता घरी जायला निघालो होतो. जवळपास 7 वाजत आलेले होते, अंधार पडत आलेला होता आणि आम्हाला आता घरी जायचं होतं. कृषिका पण बघा खूप थकलेली होती. ॲक्च्युली ती ऑटोमध्ये मग झोपून पण गेली आणि तिला पण खूप मजा आली. तिने पण खूप एन्जॉय केला आजचा दिवस. आता ओजू पाणी आणायला गेली होती, पाण्याची बॉटल, त्यामुळे आम्ही तिथे थांबून होतो. मग तिचं थोडंसं शूट वगैरे घेतलं आणि इकडे बघा यांचं फोटोशूट चालू होतं रस्त्यावरती. तर मी पण त्यांचा व्हिडिओ काढला. ओजस्वी छान फोटोज घेत होती ती कृषिकासोबतचे चालताना वगैरे. आणि आता फायनली आम्ही ऑटो केला तिथनं, कारण कृषिकाचे पप्पा सोबत नसल्यामुळे आम्हाला कॅबनेच जावं लागलं आणि ऑटोनी मग आम्ही रिटर्न आलो. तर कृषिका बघा मागे बसलेली आहे आणि मस्त असं आम्ही आता 7 वाजत आले होते, अंधार पडत आलेला होता आणि आता आम्ही घरी. हाय, गुड इव्हनिंग सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या अश्विनी नेवलकर व्लॉगमध्ये. तर बघा आम्ही आत्ताच घरी आलो आहे. तुम्हाला सगळं दिसलं असेल व्हिडिओमध्ये आमचं फोटोशूट सगळं. कृषिकाचं सिलेक्शन झालं होतं ॲमेझॉनमध्ये. तर तिचे फोटोज वगैरे येणारच आहे, नक्कीच तुम्हाला मी शेअर करेल सगळे फोटो वगैरे. तर तिचं आज फोटोशूट होतं, खूप छान फोटोशूट झालं आणि ती थोडीशी थकलेली होती, त्यामुळे खूप थकल्यासारखीच दिसत होती फोटोशूट करताना. तर आणि आता पण ती ऑटोमध्ये झोपूनच आली. तर तिला सर्टिफिकेट पण मिळालं, हे बघा. तर बघा सर्टिफिकेट वगैरे बघितलं असेल तुम्ही. तर अशा प्रकारे तिचं आज मॉडेलिंगचं छान फोटोशूट वगैरे झालं आणि तिचे फोटो ॲमेझॉनवरती येणार आहे. ती लिंक पण मी नक्की शेअर करेल सगळ्यांना. सगळे बघा तिचे मॉडेलिंगचे फोटोज वगैरे. आणि तिची ही फर्स्ट म्हणजे स्टेज डेअरिंग म्हटलं तर फर्स्टच होती तिची. फोटोशूट वगैरे तिने असं कधी केलेलं नव्हतं, कारण कधी आम्ही असं तर फोटो काढायचो मोबाईलनी वगैरे, पण कॅमेरा समोर ती पहिल्यांदाच उभी राहिली. तर त्याला तिने खूप छान असा रिस्पॉन्स पण दिला होता, छान फोटोशूट पण झाले तिचे आणि खूप छान पद्धतीने केले. फक्त तिची दुपारी झोप नव्हती झाली, त्यामुळे ती थोडीशी टायर्ड वाटत होती. तर अशा प्रकारे खूप छान फोटोशूट झालं, सगळं छान झालं. आणि येताना पाणीपुरी वगैरे खाल्ली आम्ही. तर पण पाणीपुरीचं काही शूट वगैरे केलं नाही. आणि आता आम्ही जस्ट घरी आलो आहे. आता स्वयंपाक करू, जेवण करू, मग मस्त आराम करू. तर पुढे व्हिडिओ बघत राहा, कंटिन्यू करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अगं बाई गो, डायरेक्ट लाईक करा शेअर करच का? काय झालं तुझ्यासोबत सांग ना तू आधी सगळ्यांना. ओजूपा तिकडे मोबाईल बघत आहे. परी आज तुझा फोटोशूट झाला ना? अरे हळू 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 का फोटो काढले का? ओजू दीदी को मत लाइक करना. अच्छा, ओजू दीदी को मत लाइक करना म्हणते. ओजू दीदी को मत लाइक करना. ए परी, ओजू दीदी को मत लाइक करना. हाँ, ओजू दीदी को मत लाइक करना, सिर्फ कृषिका को लाइक करना, ठीक है? चला, तर तुम्ही पाहिलीच परीची मस्ती. तर व्हिडिओ मी इथे सेंड करते. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि गुड नाईट.